नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत मस्त कुरकुरीत चविष्ट असा फिश फ्राय आणि फिशची करी म्हणजेच माशाचा रस्सा. चला तर मग चालू करूया आपण रेसिपीला. त्यासाठी हे 2 किलो मासे घेतलेले आहेत. जवळजवळ 1-1 किलोचे असे 2 मासे होते. तर हे आता कट करून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला हे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. मासे आता स्वच्छ पाण्याने धुवून त्याच्यातलं पाणी निथळून घेतलेलं आहे आणि याच्यातला जो डोक्याचा भाग होता तो रस्सा बनवण्यासाठी बाजूला काढून घेतलेला आहे. आणि आता याला मॅरिनेट करूया. त्यासाठी 1 चमचा मीठ, अर्धा चमचा हळद, 1 ते 1.5 चमचा लाल तिखट जसं तुम्हाला कमी जास्त प्रमाणात आवडत असेल त्या प्रमाणात घेऊ शकता. आणि हे सर्व छान असं माशांना लावून घेतलेलं आहे. त्यासोबत थोडासा गरम मसाला आणि चिंचेचा कोळ याच्यामध्ये घालून हे सर्व छान असं माशांच्या तुकड्यांना चोळून हे असं थोडा वेळ मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. आणि मासे आपले छान मुरत आहेत मसाल्यामध्ये, तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करूया. तो वाटण बनवण्यासाठी मी इथं घेतलेलं आहे ओलं खोबरं किसून, 1 मोठ्या साईजचा टोमॅटो, कांदा मीडियम साईजचा एक घेतलेला आहे, त्याचे असे उभे काप करून, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि थोडासा गरम मसाला. त्याच्यामध्ये लवंग, दालचिनी, 4 काळी मिरी आणि थोडंसं बदाम फूल, 1 हिरवी वेलची, थोडेसे तीळ, जिरे हे घेतलेले आहेत. त्यासोबत 2 चमचे धने आणि 4 ते 5 सुक्या मिरच्या या पाण्यात भिजत ठेवलेल्या आहेत. आणि आता हे सर्व छान भाजून घेऊया आपण. पहिल्यांदा खोबरं मी तव्यामध्ये छान असं लालसर होईपर्यंत भाजून घेतलेलं आहे. याच्यानंतर आपण जो हा गरम मसाला घेतलेला आहे तोही थोडासा हलका गरम करून घ्यायचा तव्यावरती. यानंतर कांदा आणि लसूण जो आपण घेतलेला आहे तोही तव्यावरती छान भाजून घ्यायचा. एक मिनिटभर असा परतल्याच्या नंतर याच्यामध्ये 1 चमचाभर तेल टाकायचं आणि कांदा आपला लालसर सोनेरी रंगावर येईपर्यंत छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे. हे बघा, कांदाही आपला छान भाजलेला आहे. आता हा काढून घेऊया आपण. आणि भाजलेले मसाले थोडेसे गार होऊ द्यायचे आणि मग याच्यामध्ये जो आपण टोमॅटो घेतलेला आहे तो, त्यासोबत धने आणि सुक्या मिरच्या ज्या आपण भिजत ठेवलेल्या होत्या पाण्यामध्ये त्या याच्यामध्ये घालायच्या. अर्धा इंच आल्याचे तुकडे याच्यामध्ये घातलेले आहेत. आणि आता हे सर्व मिक्सरला आपण छान वाटून घ्यायचं आहे. आणि यातलं 1-2 चमचे वाटण मी जे माशांचे तुकडे मॅरिनेट करून ठेवलेले आहेत याच्यामध्ये घातलेले आहेत. तुम्हाला हवं तर तुम्ही घालू शकता किंवा नाही घातलं तरी चालेल. त्यासोबत 2 ते 3 चमचे तांदळाचं पीठ याच्यामध्ये घातलेलं आहे. आणि हे छान असं चोळून सगळ्या माशाच्या तुकड्यांना असं लावून घ्यायचं आहे. आणि आता इथे मी हा अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे. याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि लाल तिखट घालून छान मिक्स करून घेतलेलं आहे. त्यासोबत तव्यामध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आणि आता हा माशाचा तुकडा घेऊन या रव्यामध्ये असं छान घोळवून चारी बाजूने हा रवा आपल्याला छान या तुकड्याला लावून घ्यायचा आहे. आणि तव्यावर गरम तेलामध्ये असा आपल्याला हा छान फ्राय करून घ्यायचा आहे.
आता माशाचे सगळे तुकडे असे रव्यामध्ये घोळवून आपण तव्यावरती घालून घेऊया आणि छान फ्राय करून घेऊया. दोन मिनिटाच्या नंतर आपण हे पलटून घ्यायचे आणि छान असं दोन्ही बाजूनी मीडियम गॅसवरती हे आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे. थोड्या थोड्या वेळाने आलटून पालटून असे दोन्ही बाजूनी छान आपले मासे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. हे बघा, या पद्धतीने मी हे सगळे माशांचे तुकडे फ्राय करून घेतलेले आहेत. आता आपले मासे फ्राय करून झालेले आहेत. आता बनवूया आपण माशाचा रस्सा. तर त्यासाठी एक भांडं मी गॅसवरती ठेवून गरम करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला. तेल आपलं छान गरम झालं की याच्यामध्ये एक चिमूटभर जिरे टाकायचे आहेत आपल्याला. जिरं आपलं छान फुललं की मग याच्यामध्ये टाकायचा बारीक चिरलेला कांदा. एक मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे मी बारीक चिरून. आणि आपला कांदा छान लालसर होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. कांदा आपला थोडा सोनेरी असा भाजला गेलेला आहे. आता याच्यामध्ये मी टाकलेली आहे अर्धा चमचा हळद, एक मोठा चमचा लाल तिखट. तुम्हाला जसं तिखट हवंय तसं कमी जास्त प्रमाणात तिखट टाकायचं आपल्याला. आणि हे लाल तिखट तेलामध्ये असं छान परतून घ्यायचं आहे आपल्याला. गॅस मी लो ठेवलेला आहे यावेळेला, कारण तिखट असं तेलामध्ये छान असं परतलं गेलं की रश्श्याला तर्री छान येते. आता याच्यामध्ये आपण जे ओलं वाटप करून घेतलेलं आहे ते घालायचं आणि छान असं तेलामध्ये हे आपल्याला परतून घ्यायचं आहे. मीडियम गॅसवरती मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटप असं तेलामध्येच परतून घ्यायचं आहे. याच्यावरती झाकण ठेवून गॅस मीडियम ठेवून मी हा मसाला तेलामध्ये असा शिजवून घेतलेला आहे. बघू शकता तुम्ही मसाल्याला किती छान असं तेल सुटलेलं आहे. तेलामध्ये आपला मसाला छान भाजला गेलेला आहे. हे बघा, आपला मसाला तेलामध्ये छान भाजून घेतलाय. आता याच्यामध्ये मी घालणार आहे गरम पाणी. तुम्हाला रस्सा कसा दाट पातळ जसा हवाय त्याप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये पाणी कमी जास्त प्रमाणात ॲड करू शकता. मी याच्यामध्ये 1 ते 1.5 तांब्या पाणी घातलेलं आहे. त्यासोबत याच्यामध्ये कोकमचे तुकडे घातलेले आहेत मी आंबटपणासाठी. आणि आता याला छान अशी एक उकळी येऊ द्यायची. हे बघा, आपल्या रश्श्याला अशी छान आता उकळी फुटलेली आहे. आणि आता आपल्याला याच्यामध्ये माशाचे तुकडे घालायचे आहेत. जे मी माशाच्या डोक्याचे तुकडे करीसाठी बाजूला काढून ठेवले होते, कारण माशाच्या डोक्याची करीला अशी छान टेस्ट येते. तर थोडेसे माशाचे तुकडे आणि हा डोक्याचा भाग मी या रश्श्यामध्ये सोडून घेतलेला आहे. आपल्याला हे एक 5 ते 10 मिनटं मीडियम गॅसवरती छान असं माशाचे तुकडे आपले शिजवून घ्यायचे आहेत. बघू शकता रश्श्याला अशी खळखळून अशी छान उकळी आलेली आहे आणि आपले
मासेही छान शिजलेले आहेत. हे बघा किती छान अशी तर्री आलेली आहे रश्श्यावरती. तर असा लाल भडक असा झणझणीत माशाचा रस्सा आपला इथे तयार झालेला आहे. तर आपला माशाचा रस्साही बनवून तयार आहे आणि मासेही आपले फ्राय करून झालेले आहेत. आणि मस्त गरमागरम ज्वारीच्या भाकरीसोबत फिश फ्राय आणि भातासोबत हा माशाचा रस्सा खूप छान लागतो. तर या पद्धतीने तुम्हीही फिश फ्राय आणि फिश करी बनवून पहा आणि कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा.